अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक आजच्या दिवसाचं या सगळ्या महानगरपालिका निवडणुकीवरती हे शेवटचं विश्लेषण आहे। शेवटपर्यंत पहा। 2 दिवसांपूर्वी आपण संग्राम जगताप, सुजय विखे या दोघांची एकत्रितपणे मुलाखत घेतली। त्या मुलाखतीचे प्रश्न होते आपल्या प्रभागातला कचरा। त्या मुलाखतीचे प्रश्न होते एकाच वेळी नगर शहरामध्ये सुरू असलेली रस्त्यांची कामं। त्या मुलाखतीमध्ये प्रश्न होते पाण्याचा मुद्दा। जे मुद्दे महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने समोर येणं गरजेचं आहे त्यावरती आधारित ही मुलाखत। विरोधकांचे समोर आलेले प्रश्न, सिस्पेची चौकशी लावली तर मग महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची ही चौकशी लावा, तो प्रश्न या मुलाखतीमध्ये आहे। संग्राम जगताप यांचे अंगरक्षक यांनी गन काढली होती का? ते अंगरक्षक त्यांचेच होते का? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? तुम्ही उमेदवाराला धमकावता का? या सगळ्या प्रश्नांची आणि उत्तरांची सरबती सुद्धा याच मुलाखतीत आहे। ते म्हणतात सिस्पे घोटाळ्याची चौकशी लावली तर महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची पण चौकशी लावा। स्ट्रोक तुमच्याकडे। काय झाले? का आरोप होत आहेत भ्रष्टाचाराचे महापालिकेचे? नगर शहरात एकाच टप्प्यात तुम्ही सरसगट शहरात कामं चालू केलेत। विधानसभेच्या आधीपासून कामं चालू येते ही, म्हणजे असे काही टप्पे ठरवले होते मी आमदार झाल्यानंतरच सरसगट हात मारायचा की सगळे एकखटीच काढले? कसं केलंय? कसं शहरातलं कचऱ्याचं व्यवस्थापन जमलं नाही असं मी म्हणते। किती सगळीकडे कचरा कचरा कचरा। आता ठीक आहे घंटागाड्या सुरू झाल्या, पण मग लोकांना मुद्दा भेटतो ना, निवडणूक आली घंटागाडी आली, वर्षभराने परत बंद पडली, मग कोणाला विचारायला जायचं? आता जो तो 2 दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला, ते 2 पोलीस, ती गन, ते लोकन, ते निलंबन, सरळ सरळ बातम्या होत्या ना, संग्राम जगतापांचे अंगरक्षक धमकावतात म्हणून। एकही प्रश्न कॉम्प्रोमाइज केला गेलेला नाही। नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घ्यायच्या असतात, त्यामुळे आपण सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही मुलाखतीसाठी अप्रोच होत असतो, हे सगळ्यांनी समजून घ्या। असं कधीच होत नाही की मी एकाच उमेदवाराला फक्त मुलाखतीसाठी विचारणा करते किंवा एकाच पक्षाच्या नेत्याला मुलाखतीसाठी विचारणा करते। मी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना मुलाखतीसाठी विचारणा करते। एक जण तयार होतो तर दुसरा तयार होत नाही, म्हणून तुम्हाला दिसताना असं वाटतं की एकच बाजू समोर आली की काय। मात्र जे जुने माझे व्हिडिओज बघतात त्यांना माहिती आहे की मी सगळेच विषय जे आहे ते घेण्याचा प्रयत्न करत असते। जे अवैध धंदे करतात त्यांना ठोकलं जाणार, हे सुजय विखेंचं स्टेटमेंट। प्रत्येकाला ठोकलं जाणार। जो अवैध धंदा करणार वो कोणाचा कार्यकर्ता याच्याशी आम्हाला घेणं नाही। त्यातला एक भाग कट करून जो समोर येणार त्याला ठोकला जाणार असा वरती संदर्भ, आणि त्यानंतर अनिल शिंदे यांना येणारा अटॅक, या गोष्टींचा संदर्भ जोडून फेक नॅरेटिव्ह सेट केलं जाते। पण मी पुन्हा तेच सांगते की ही मुलाखत जो व्यक्ती पूर्ण बघेल त्याला त्याच्या मनात नॉन पॉलिटिकल आणि पॉलिटिकल ज्या गोष्टींचे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच व्हिडिओमध्ये मिळतील, कारण यामध्ये एकही प्रश्न कॉम्प्रोमाइज केला गेलेला नाही। आता युवात महानगरपालिकेच्या मूळ मुद्द्यांवरती अनेक नगरसेवक असे आहेत की त्यांचे 2-2, 3-3 टर्म जे आहेत त्या या निवडणुकांमध्ये झालेत। मग योगीराज गाडे असतील, निखिल वारे असतील, धनंजय जाधव असतील, बाळासाहेब बोराटे असतील। अनेक लोकांचं असं असतं की जर ज्याच्या प्रभागामध्ये होल्ड असेल, ज्यांनी आपल्या प्रभागांमध्ये कामं केली असेल, जसं मी बाळासाहेब बोराटे यांचं उदाहरण दिलं, ते कोणत्याही पक्षात जाऊ द्या, ते तेवढ्याच मतांचं लीड घेऊन निवडून येऊ शकतात, कारण त्यांचं काम त्यांच्या प्रभागांमध्ये बोलतं। आत्ताच्या घडीला परिस्थिती अशी आहे की अनेक नगरसेवक जे अनेक टर्म पासून निवडून येतात ते रेड झोन मध्ये, मग त्यामध्ये योगीराज गाडेंचाही समावेश येतो। योगीराज गाडेंचा खाली ग्राउंडवरती ऍक्सेस असेलही, मात्र आता जर त्यांना पुन्हा नगरसेवक व्हायचं असेल तर निधी आणण्यासाठी कुठेही लोक जे आहेत ते सत्ताधाऱ्यांना चिकटण्याचा प्रयत्न करतात। जर महानगरपालिका असो किंवा या शहराचे आमदार राष्ट्रवादीचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आहे, राज्यात, केंद्रात पालकमंत्री, मंत्र्यांपासून सगळी सत्ता जर भाजप आणि राष्ट्रवादीची आहे, तर प्रभागातील नगरसेवकांना असो किंवा ग्राउंडच्या मतदारांना हा विचार करावा लागतो की आपण जरी ह्या व्यक्तींना निवडून दिलं तरी सुद्धा आपल्याला निधी कोण देऊ शकतं। दुसरा विचार करूयात प्रभाग क्रमांक 16 आणि 17 मध्ये अमोल येवले आणि विजय पठारे हे 2 बडे मासे जे आहेत ते ऐन निवडणुकांच्या तोंडावरती भाजपनं आपल्या गळाला लावले। चर्चा अशी आहे विजय पठारे आणि ओंकार सातपुते फाईट घासून होईल, पण ओंकार सातपुते यांच्या मागे जो यूथ आहे, ज्या तरुण पोरं आहेत, ज्या जीवावरती ते स्टँड घेऊ शकतात किंवा ग्रिप घेऊ शकतात, तो त्यांचा यूथ जो आहे तो वेगवेगळ्या प्रभागांमध्ये डिव्हाइड झालेला आहे। आणि विजय पठारे यांचा मात्र ग्राउंडवरती ऍक्सेस असणं, सोबतच ग्राउंडची पोरं सोबत असणं, यामुळे विजय पठारे यांचं पारडं काही प्रमाणावरती जड होताना दिसतं। तिकडे अमोल येवले जरी असले तरीही तीच परिस्थिती जी आहे ती आहे। केडगावमध्ये शक्यतो जो आहे तो कोतकरांचा फॅक्टर चालतो, मात्र
विधानसभा निवडणुकीचं लीड संग्राम जगतापांना केडगावमधून मिळालं होतं. याचा अर्थ केडगावमध्ये आता संग्राम जगताप उभारी घेताना दिसत आहेत, कारण तेव्हाही संग्राम जगतापांच्या विरोधात कोतकर विधानसभेला तयारी करत होते. त्यामुळे ही तर गोष्ट सरळ सरळ आहे की केडगावमधून कसंही कोतकरांनी संग्राम जगतापांना मदत केली नसणारे, तरीही केडगावमधून संग्राम जगतापांना लीड मिळतंय. याचा अर्थ केडगावमधून आता संग्राम जगतापांच्या आणि विखेंच्या बाजूने सुद्धा काही प्रमाणावरती लाट तयार होती. काल परवा सुजय विखेंची केडगावमध्ये सभा होणं, एक रोड शो होणं, ती सभा गाजणं, मी हे करू शकतो आणि हे तुम्हाला पाहिजे असेल तर माझे उमेदवार निवडून द्या, नसेल तुम्हाला या विकासाच्या गोष्टी पाहिजे तर मी इथून निघून जातो, या शब्दात सुजय विखेंनी सुनावणं. दुसरीकडे संग्राम जगतापांनी केडगावमध्ये ज्या ज्या भागांमध्ये निधी टाकलाय, अगोदर ते समजून घ्या. संग्राम जगतापांनी ज्या भागांमध्ये निधी टाकलाय ते लिंक रोड ते अर्चना हॉटेल केडगाव बायपास इथला रस्ता त्यांनी पूर्ण केलाय. नेप्ती मार्केटचा रोड हाही रस्ता पूर्ण केलाय. अंबिका नगरचं सगळं डांबरीकरण झालेलं आहे. अंबिका नगर बस स्टॉप ते शाहूनगर बस स्टॉप पर्यंतचा रस्ता डांबरीकरण झालेला आहे. जिल्हा बँक ते नेप्ती रोडचा रस्ता डांबरीकरण झालाय. भूषण नगर, इंटरनल रस्ते, झेंडा चौक ते वैष्णव नगरचं सगळं डांबरीकरण झालंय. लिंक रोड ते दत्तनगरचं डांबरीकरण झालंय. हे मी तुम्हाला यासाठी सांगते की केडगावमधले जे महत्त्वाचे मेन रस्ते आहेत, इंटरनल रस्ते असो किंवा मग बाह्यवळणचे रस्ते असो, या सगळ्यांमध्ये संग्राम जगतापांनी निधी टाकलाय. तिथे कामं झालेली आहेत, रस्त्यांचं डांबरीकरण झालेलं आहे. विधानसभेला त्यांना लीड मिळालं आहे आणि त्यामुळे तिथे अपक्ष, भाजपा, राष्ट्रवादी, शिंदे सेना ही सगळी जरी असली तरी सुद्धा भाजपा आणि राष्ट्रवादी निधीच्या मुद्द्यांवरती आणि कामांच्या जोरावरती प्लस होऊ शकते. पण जसं मतदार आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये वातावरण फिरूही शकतं. आता जर प्रभागामध्ये विचार केला तर अनिल शिंदे जे चर्चेत आलेले आहे, त्यांची फाईट ही भाजपचे उमेदवार सुजय मोहिते यांच्यासोबत आहे. अनिल शिंदे यांच्या घरावरती धाड पडते म्हणून त्यांना अटॅक येते, अशी सर्वसाधारण प्राथमिक बातमी जी आहे ती समोर आलेली आहे. अनिल शिंदेच्या बाजूने सहानुभूती तयार झालेली आहे आणि त्या सहानुभूतीच्या बळावरती जे आत्तापर्यंत सुजय मोहिते विरुद्ध अनिल शिंदे या अटीतटीच्या लढाईत सुजय मोहिते प्लस चालले होते, ते आता अनिल शिंदे हे हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे काही प्रमाणावरती सिंपत्ती जी आहे ती त्यांच्या बाजूने तयार झालेली आहे. त्यामुळे दोघांच्या चढाओढीमध्ये फक्त खाली 1-2% फरक जो आहे तो झालेला आहे. शेवटच्या दिवसामध्ये काही वातावरण त्याही ठिकाणी फिरू शकतं. प्रभाग 1, प्रभाग 2, 3, 4 असे बरेचसे जे आहेत, 3, 4 तर समजा जो काही भाग मुकुंदनगर वगैरे त्या भागात येतो तिथे राष्ट्रवादी आणि बीजेपीने उमेदवार दिलेली नाहीये. पण एकंदरीत सर्वसाधारण जर अंदाज घ्यायचा जर या सगळ्या इलेक्शनचा ठरला तर एकनाथ शिंदेचा पक्ष सुद्धा बरोबरीच्या रेसला खेळत आहे. राष्ट्रवादी आणि भाजप दोन्हीही बरोबरीच्या रेसला खेळत आहे. संग्राम जगताप ज्या ज्या ठिकाणी वातावरण वर खाली होते असं दिसतंय त्या ठिकाणी जातीनं लक्ष घालताना दिसत आहेत. पण ॲट दी पॉइंट हाच आहे की प्रभाग 16-17 असो किंवा मग जे रेड झोनचे काही प्रभाग आहेत त्या ठिकाणी भाजपनं ग्रीप घेतली आहे, कारण त्या ठिकाणी सुजय विखे स्वतः तळ ठोकून बसलेले आहेत. पडद्यामागचा कार्यक्रम जो आहे तो महानगरपालिका निवडणुकांमध्ये होताना दिसतोय आणि तोच पडद्यामागचा कार्यक्रम रिझल्ट फिरवू शकतो. या व्यतिरिक्त मला अनेक असे प्रभाग आहेत ज्याची माहिती तुम्हाला द्यायची असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. सध्याचा अंदाज भाजपा आणि राष्ट्रवादी युती जी आहे ती 45-50 जागांवरती खेळेल असा अंदाज, तर तिकडे शिवसेना जी आहे तीही चांगल्या प्रमाणावरती 15 ते 20 जागांवरती खेळू शकते असा अंदाज. तुतारीचे काही प्रमाणावरती उमेदवार, काही मी म्हणते की त्यांचे सीट्स लागू शकतात. जसं मी म्हटलं, ज्यांचा प्रभागांमध्ये होल्ड आहे तो नगरसेवक तरेल. बाकी निधी कोण देऊ शकतं, सत्ताधारी आमदार कोण आहे, सत्ताधारी पक्ष कोणता आहे, विकास कोण करू शकतं, या व्हिजनकडे जर विचार करायचा ठरला तर लोक संग्राम जगताप यांच्या बाजूने माप झुकवू शकतात. पण हे सगळे जे आहेत ते काही भागातील अंदाज आणि काही ठिकाणची ग्राउंड फॅक्ट आहे. पण आदल्या दिवशी जी असते निवडणुकीची आदली रात्र ती निवडणूक फिरवणारी असते. त्यामुळे पुढे काय वातावरण होतंय ते मला कमेंट करून नक्की कळवा. जय महाराष्ट्र.